चाकूर येथील दोन अल्पवयीन चुलत भाऊ बेपत्ता झाल्याची माहिती सकाळी चाकूर परिसरात समजली. त्यानंतर स्वामी कुटुंबियांनी चाकूर पोलिसात तक्रार दिल्यानंतर देवांश स्वामी वय 7 वर्षे या मुलाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. यानंतर त्या मुलाचा खून झाल्याचा संशय पोलिसांना आला आणि पोलिसांनी 4 पथके तैनात करून बेपत्ता असलेला मुलगा साईचरण स्वामी वय 10 वर्षे याचा शोध घेतला असता तो लातूर येथे सारोळा रोड येथे मिळून आला. चाकूर पोलिसांनी केलेल्या तपासात खून नेमका का केला याचा उलगडा झाला असून अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन देवांश स्वामीचा खून कशाबद्दल झाला याचा उलगडा केला आहे. देवांश स्वामी याचा त्याच्याच चुलतीने गळा आवळून खून केला असून पतीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून चुलतीने देवांश स्वामी याचा खून करून स्वतःच्या मुलाला बेपत्ता करण्याचा बनाव केला असून मयत देवांश स्वामी याला आईस्क्रीमचे आमिष दाखवून आरोपीने बोलावून घेऊन खून केला. यामध्ये ज्या महिलेसोबत आरोपीच्या पतीचे अनैतिक संबंध आहेत त्या महिलेवर संशय यावा या उद्देशाने पुतण्याचा खून करून त्याचा मृतदेह टायरमध्ये कोंबून ठेवून स्वतःचा मुलगा साईचरण स्वामी याला लातूरला पाठवून देवांश स्वामी याचा खून केला असल्याची कबुली चौकशी दरम्यान आरोपी अनिता स्वामी यांनी पोलिसांना दिली आहे. संपूर्ण टीम त्याचबरोबर लातूर शहरातील पोलीस स्टेशनचे जे जुने या भागात किंवा रेसिव्हला काम केले ते अंमलदार सुद्धा इथे बोलवण्यात आले होते आणि त्या मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू होता. परंतु या शोध घेत असताना देखील आपल्याला त्या मयत मुलगा त्याची देवाची त्याची चुलती मिळून होती. चुलती साधारणतः 4 वाजण्याच्या सुमारास अचानक मोबाईल बंद होता आणि जे मयताचे वडील आहेत संशय व्यक्त केला. थोडीफार आम्ही चौकशी केली. त्याचबरोबर CCTV आणि काही कॉल डिटेल्सचे रेकॉर्ड लाईव्ह लोकेशन करंट लोकेशन त्याचा आधार घेत आणि त्या महिलेकडं त्याचं नाव अनिता दिनेश स्वामी चौकशी केली असता तिनं या गुन्ह्यामध्ये तिच्या घराचा मुलगा तर बनाव खून करून स्वतःच्या मुलाचा दोन्ही मुलं अपहरण झाले असा बनाव केलेला होता आणि त्याचा बनावाचा आरोप तिला 2-4 वर्षाची त्यांची एक तक्रार झाली होती एका महिलेवर होती. त्या महिलेसोबत तिच्या नवऱ्याचे अनैतिक संबंध आहेत असा आणि त्याच्यावरून त्यांच्या घरात वाद होते असा तिचा प्रयत्न होता. परंतु सध्याचा तिने स्वतःचा मुलगा जो आहे तो लातूरला पाठवून दिलेला होता. नंतर मुलगा आम्हाला ताब्यात घेतला. मुलगा समोर ज्यावेळेला आमच्या काही माहिती भेटल्यानंतर आणि या महिलेच्या चौकशीमध्ये तिनं कबुली दिलेली आहे की सध्याचा गुन्हा दुसऱ्या महिलेवर आळ यावा माझ्या संसारातला जो अडसर आहे तो दूर व्हावा त्यासाठी तिनं बनाव केलेला होता. मुलाचा खून करून स्वतःच्या मुलाला बेपत्ता करून आपण आणि पुढे दोन्ही प्रकारचे नाव दिलं टाकले होते. तपासात आतापर्यंत आपलं निष्पन्न झालेलं आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज कोर्टात हजर केलेल्या आरोपीला त्यानंतर 24 तारखेपर्यंत आपल्याला PCR भेटली. आपले प्रश्न असतील आणि आता जस्ट तुम्हाला सांगितलं काल ज्या पद्धतीनं आम्हाला वाटतं की चौकशीत आणखी काही निष्पन्न होईल परंतु आज आता आम्ही PCR 24 तारखेपर्यंत PCR भेटली. आणखी यात तुम्ही आता तुम्ही मदत केली आहे का किंवा या व्यतिरिक्त आणखी कोणता मोटिव्ह आहे का या 2 मुद्द्यांवर आम्ही चौकशी करतोय तपास चालू आहे आणि त्या संदर्भात जर कोणत्या अपडेट असतील म्हणजे आपण जे काय म्हटलं तसं शेतीच्या होतात मोठ्या संदर्भामध्ये आपण म्हटलं होतं पण चौकशांची आज थोडासा हा वेगळा आहे. ज्या पद्धतीनं तक्रार दाखल झाली स्वाभाविकता त्यांचे शेतीचे वाद होते त्यामुळं एक संशयाची सुई त्यांच्याकडे होती. परंतु ज्यावेळेला तपास करण्यात आला त्यावेळेला हे कारण समोर आले की कारण सगळ्यांसमोर मांडणं किंवा आज कोर्टात देखील तेच कारण मांडलेलं आहे आणि त्या समस्येनं जर ते मुद्दा आम्ही तपास करून सुरू झालो सांगा. म्हणजे हा जो आहे ते अनैतिक संबंधातून असं म्हणता येईल की मग
अनैतिक संबंध आरोपी गुन्हा आहे. तिच्या पतीची एका स्त्रीबरोबर आणि त्या स्त्रीला अडकवण्याचा प्रयत्न करायचा. अपहरण प्लस खून या गोष्टीचा बनाव दिली. तिने पूर्ण विचार करून त्या पद्धतीचं प्लॅनिंग करून ज्यावेळेस त्या मुलाचा तिनं खून करायचा खून केला त्यावेळेला स्वतःच्या मुलाला लातूरला पाठवून पुन्हा लातूरला जाऊन तिला भेटून येऊन आणि भरपूर गोष्टी ती आपल्याला ताब्यात भेटली 4 वाजेपर्यंत पुन्हा गावात झालेली आहे. आपल्या तुमच्या सगळ्यांसोबत नागरिकांसोबत स्वतःची प्रयत्न केले कोणतेही संशय तिच्यावर येऊन त्या सुरुवातीला तुम्ही भरपूर प्रयत्न केले दिसून आले आपल्या चौकशीमध्ये. एकूण संशयित किती आहेत? एकूण संशयित किती आहे? आता जी आहे ती अटक केलेली आहे आपण तुझ्याकडे अजून चौकशी चालू आहे आणि जे काही असते तिला मदत करणारे जर कोणी केली असेल तर तपासणी निष्पन्न झाल्यानंतर त्यांना सुद्धा आरोप करणार. सर नेमकं खून पुण्या ठिकाणी केलं त्या मुलाचं कोण त्यांच्या घरात केलेलं आता माहिती आपण भेटलेली तपास चालू किंवा त्याबद्दलची पंचनामे म्हणून बाकी आहे. वेथर कशी आहे मुलाला घरात तिनं मारलं का स्पॉटलाच मारून टाकला असं ते तिच्या बयानावर आतापर्यंत आपण तिनं खून केल्याची कबुली दिलेली आहे आपल्याला परंतु हा बाकीचा तपासातला भाग आहे तो कागद वगैरे बाकी आहे त्या संबंधानं आमची चौकशी चालू आहे. म्हणजे ते त्या ठिकाणी कबुली नाही सर एवढं तरी लक्ष म्हणजे आपल्या तपासात ते निष्पन्न झालं असेल खून कुठे झाला. हो चालू ना कागदावर जसं येईल त्या पद्धतीने सर तिने कबुली दिली आहे का? हो कबुली दिली त्यानंतर तिला अटक करते. कारण कारण सांगितलं तेच त्याच्या पुन्हा एकदा मी करतो त्या